फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पगुच्छ आणि ओवाळणी, कारागृहाबाहेर पडलेल्या दादासाहेब खिंडकरचे जंगी स्वागत. धनंजय देशमुखांचा साडू वर्षभरानंतर जेलबाहेर. फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पगुच्छ आणि ओवाळणी करत वर्षभरानंतर जामिनावर कारागृहाबाहेर पडलेल्या दादासाहेब खिंडकरचे जंगी स्वागत करण्यात आले. मस्साजो गावचे मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर वर्षभराच्या कालावधीनंतर कारागृहाबाहेर पडला आहे. एका तरुणाला अमानुष मारहाण झाल्यानंतर एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. याच प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत खिंडकर विरोधात गुन्हा दाखल केला. वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर दादासाहेब खिंडकर बीडमध्ये दाखल होतात. त्याचे असे जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. यातून आरोपीचे समर्थन होतंय का असा सवाल देखील उपस्थित केला जातो आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात नंतर दादासाहेब खिंडकरने आक्रमक भूमिका घेतली होती. अशातच मागील वर्षी काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दादासाहेब खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात सरेंडर झाला. वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर अटी शर्तीवर त्याचा जामीन झाला, परंतु जामिनावर बाहेर पडतात त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेकांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमावर समोर येत आहेत. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी तरुणाला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ, गाडीची तोडफोड करतानाचा असे 2 व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. आणि हे प्रकरण जुने असले तरी याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होते आहे, व्हायरल होत आहेत. आणि या प्रकरणात दादा खिंडकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.